नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आता जसं की तुम्हाला आता सांगितलंय आणि इथे आता नदी प्रणाली शिकतोय। आता सर्वात इम्पॉर्टंट हा आहे की नदी प्रणाली शिकत असताना सर्वात पहिले आहेत बेसिक्स। या बेसिक्सवर आपण काम करू। बेसिक्स क्लिअर झाले की मग तुमची नदी प्रणाली क्लिअर होईल। आता एक लक्षात ठेवा, सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात महत्त्वाचा पोर्शन तो म्हणजे नदी प्रणालीचे बेसिक्स। नदी प्रणालीचे बेसिक्स, ठीक आहे। हा नदी प्रणालीचा तुमचा भाग 1 असेल आणि या भाग 1 मध्ये आपण सर्व तुमच्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या कंप्लीट करू आणि नंतर मग एक एक नदी शिकायला घेऊ। करायची सुरुवात, चला तर टॉपिकला आपण सुरुवात करतोय, ठीक आहे। आता एक लक्षात ठेवायचं, नदी म्हणजे नेमकी काय बनत असते। नदी म्हणजे नेमका काय भूदृश्य असतं बघा। असं एखादी पर्वतरांग असते, या पर्वतावरून, ठीक आहे, हे पर्वत आहे, या पर्वतावरून काय होतं, एखाद्या नदीचा उगम होतो। अशी ही नदी अशी वाहत जाते, ठीक आहे। मग लक्षात ठेवायचं, सर्वात पहिले गुड मॉर्निंग, सर्वात पहिलं असतं नदीचं उगम स्थान, जिथून नदी उगम पावते, ठीक आहे। त्यानंतर हे असतं नदीचा प्रवाह मार्ग, जशी नदी वाहत जाते हा झाला नदीचा प्रवाह मार्ग। आणि नदी समुद्राला जिथं मिळते त्याला नदीचं मुख म्हणतात, ठीक आहे। हे झालं नदीचं मुख, कळतंय का, समजलं। चला बघा, नंबर 1 सर्वात पहिला मुद्दा, नदी जिथं उगम पावते त्याला उगम स्थान म्हणतात। त्यानंतर नदीचा असतो प्रवाह मार्ग आणि त्यानंतर मग असतं नदीचं मुख। आता इम्पॉर्टंट मुद्दा हा आहे की नदी जे असते ना, हे एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे डेव्हिस। या डेव्हिसनं काय सांगितलं, नदीबद्दल एक चक्र सांगितलं, सो आपण त्याला म्हणतो डेव्हिस सायकल। काय म्हणतात, डेव्हिस सायकल। सायकल म्हणजे चक्र। आता या डेव्हिसचं म्हणणं काय की जसा माणसाच्या वाढीच्या अवस्था असतात तशा नदीला सुद्धा अवस्था असतात। ही नदीची पहिली अवस्था, ही नदीची दुसरी अवस्था आणि ही नदीची तिसरी अवस्था। त्याला विचारलं कसं रे बाबा ह्या 3 अवस्था तू कशा प्रकारे इलॅबोरेट करू शकतो, तर तो बघा काय म्हणतोय। तो असं म्हणतोय की नदी 3 वेगवेगळ्या भूदृश्यामधून काय होते, जाते, प्रवाह करते। सो हा झाला नदीचा प्रथम टप्पा, प्रथम टप्पा। हा झाला नदीचा दुसरा टप्पा, ठीक आहे, दुसरा टप्पा। आणि हा झाला नदीचा अंतिम आणि तिसरा टप्पा, अंतिम आणि तिसरा टप्पा, ठीक आहे। या टप्प्यांना त्याने नावं दिले। तो पहिल्या अवस्थेला म्हणतो तरुणावस्था, म्हणजे नदी जिथून उगम पावते, ठीक आहे, तिथून तर ती जोपर्यंत सपाट भागात येत नाही, डोंगराळ भागात अशी सपाट भागात येत नाही, तोपर्यंत तिचा असतो पहिला अवस्था, पहिली टप्पा तरुणावस्था। दुसरा टप्पा असतो जो सपाट भागामध्ये असतो त्याला तो प्रौढावस्था म्हणतोय। काय म्हणतोय, प्रौढावस्था। आणि तिसरा टप्पा आहे, या तिसऱ्या टप्प्याला तो काय म्हणतोय, त्याला म्हणतोय वृद्धावस्था। काय म्हणतोय, वृद्धावस्था। अशा 3 अवस्था त्यांना सांगितल्या। आता का म्हणतो त्याचं कारण समजून घ्या। त्याचं म्हणणं असं आहे की बाबा जर तुम्ही या 3 टप्प्यामध्ये नदीचा अभ्यास केला, हे जे 3 टप्पे आहेत या 3 टप्प्यामध्ये जर नदीचा अभ्यास केला, तुम्हाला असं दिसेल पहिल्या टप्प्यात नदीचा जो उतार असतो, म्हणजे नदी ज्या उतारावरून वाहते हा उतार तीव्र असतो। कसा असतो, तीव्र उतार असतो। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जर तुम्ही बघितलं तर हा उतार कसा होतो, थोडा सौम्य होतो। सौम्य म्हणजे कमी होतो, कमी तीव्र, बरोबर ना। बघा आता तुम्ही समजा तुम्ही जर गोदावरी नदी बघितली तर गोदावरीचा उगम आहे त्र्यंबकेश्वरवरून, त्र्यंबकेश्वर नाशिकवरून। तिथून जर नदी बघितली तर पर्वतावरून तर नाशिकपर्यंत म्हणजे सपाट भागात येईपर्यंत तिथे तीव्र उतार असते, म्हणजे तरुणावस्था असते। मग नाशिकपासून तर जवळपास जर तुम्ही बघितलं तर आंध्र प्रदेशपर्यंत तुम्हाला मग ही प्रौढावस्था दिसेल आणि ह्या तीव्र उतार कमी तीव्र असतो, सौम्य असतो। आणि मग तिसऱ्या टप्प्यात उतार जो होतो हा तुमच्यासारखा होतो, मंद होतो। कळालं का, मंद होतो। आता मला सांगा, जर या ठिकाणी उतार असा असेल तर इथं नदीचा वेग कसा असेल, वेग हा असेल जास्ती, ठीक आहे। इथं वेग कसा असेल, कमी उतारावर वेग असेल मध्यम, ठीक आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर नदीचा वेग हा समुद्र किनाऱ्याजवळ कसा असतो, हा अत्यंत कमी असतो, अत्यंत कमी असतो। का बरं सर असा वेग हा कमी का होतो, त्याच्या मागचे काय लॉजिक्स आहे, काय काय कारण आहे, तर कारण तुम्हाला हे सांगता येईल की नंबर 1
ठीक आहे. सर्वात पहिलं कारण तुम्हाला सांगता येईल की या ठिकाणी नदीचं जे कार्य असतं, कार्य कोणतं कार्य जास्त असतं? खनन कार्य. तुम्ही बघा, तुम्हाला नदीच्या पहिल्या टप्प्यात नदीचा वेग जास्त असल्यामुळे तुम्हाला इथं नदी खणताना जास्त दिसते, असं खणत जाते, सो त्याला म्हणतात खनन कार्य. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जर तुम्ही बघितलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे कार्य दिसतंय हे कार्य आहे ते म्हणजे वहन कार्य. नदीनं जे आतापर्यंत खणून आणला, जो गाळ आणला, जे दगड आणले इथं खणत वेगामुळे, हे जे आणले याचं वहन करण्याचं कार्य हा टप्पा करतोय. आणि शेवटच्या टप्प्यात तो काय करतोय? शेवटच्या टप्प्यामध्ये कार्य करतो संचयन. संचयन म्हणजे काय? समुद्र किनाऱ्यावर जो आतापर्यंत गाळ आणला तो गाळ टाकून देतो आणि नदीचं पाणी हे समुद्राला जाऊन मिळते. समजलं? आणि इथं जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, जलोढ. जलोढ म्हणजे काय? जलोढ म्हणजे ते गाळ. गाळ हा जलोढ काय असतो? हा कमी असतो. ठीक आहे. इथं जलोढ काय असतो? इथं जलोढ जास्त असतो. ठीक आहे. आणि इथं जलोढ काय असतो? जास्त असतो. म्हणून बघा, डेव्हिस काय म्हणतोय? डेव्हिस म्हणतोय की नदी जी आहे, नदी हे आपल्या जीवनाप्रमाणे काम करते. बघा, नदी उगमस्थानापासून निघाली, सपाट भागापर्यंत जी अवस्था असते तो प्रथम टप्पा झाला, प्रथम अवस्था, त्याला म्हणतात तरुणावस्था. मग तरुणपणात आपण कसं असतो? आपल्यात कोणासोबतही भांडायची, कोणासोबतही काय करायची, तेढ घ्यायची हे असते, काय म्हणते, म्हणजे आपल्यात धाडस असतं. म्हणजे इथं आपला खनन कार्य जास्त असतं. ठीक आहे. इथं वेग जास्त आहे, खनन कार्य जास्त आहे, त्याच्यामुळे, आणि या भागात नदीला उपनद्या वगैरे मिळाल्या असतात, त्याच्यामुळे त्यात गाळाचं प्रमाण कमी असतं आणि दगडच असतात सगळे. म्हणून बघा, पहिल्या टप्प्यात उतार तीव्र असतो, बरोबर. उतार तीव्र असल्यामुळे वेग जास्त असतो, वेग जास्त असल्यामुळे खनन कार्य जास्त करते नदी, आणि इथं जलोढ कमी असतो, दगडच असतात फक्त. मग येते नदी सपाट भागात दुसऱ्या टप्प्यात, त्याला म्हणतात प्रौढावस्था. मग आपण जसा प्रौढावस्थेत आलो की आपल्यावर जबाबदाऱ्या येतात, तसंच काय होतं, इथं याचा उतार सौम्य होतो. ठीक आहे. वेग मध्यम होतो आणि कार्य काय असतं, जसं आपण प्रौढावस्थेत जबाबदाऱ्यांचं वहन करतो त्याप्रमाणे नदी दुसऱ्या अवस्थेत जो नद्यांनी आणि उपनद्यांनी आणलेला गाळ आहे त्या गाळाचं वहन करतं. आणि इथं मग नद्यांनी उपनद्यांनी आणलेला जो जलोढ आहे, जलोढ म्हणजे काय? गाळ. या जलोढाचं वहन करताना नदी तुम्हाला दिसेल. मग आता काय झालं, नद्या उपनद्या खूप आल्या, नदी खूप दुरून वाहते, ऑबियस आहे. इथं काय असेल, नदीमध्ये गाळाचं प्रमाण अति जास्त झालं असेल, अति जास्त, खूप जास्त गाळ झाला असेल. मग या गाळामुळे नदीचा वेग अत्यंत कमी होतो आणि समुद्राजवळ उतार सुद्धा मंद असतो. आणि नदी मग इथं काय करते? आजोबांसारखं करते, जे सगळं कमावलं हे संचयित करते आणि जीव सोडून देते, प्राण सोडून देते. समजलं का? सो अशा प्रकारे ह्या नदीच्या 3 अवस्था सांगितल्या, ज्याला डेव्हिस सायकल म्हणतात. ठीक आहे. आता बाकी देशांमधल्या नद्या अशा आहेत की काय होते, समजा नाईल नदी आहे, समजा अशी नदी वाहते, ही नदी एखाद्या तळ्याला जाऊन मिळते आणि नदी परत बाहेर पडते. ठीक आहे. म्हणजे इथं तरुणावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था, परत तरुणावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था. सो याला म्हणतात डेव्हिस सायकल. कळालं का? हे बेसिक आहेत, हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजण्यासाठी. क्लिअर? व्यवस्थित लिहून घ्या. आता दुसऱ्या मुद्द्याकडे जातोय की नदी जी आहे, नदी, ठीक आहे, ही नदी नेमकं नदी खोरं म्हणजे काय असतं? नदी खोरे ही काय कन्सेप्ट आहे? तर मी महाराष्ट्राच्या सेगमेंट म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने तुम्हाला नदी खोरं काय असते समजून सांगतो. बघा, ही आहे, ही गोदावरी वाहते, ही काय आहे? ही गोदावरी वाहते. लक्षात ठेवायचा, हा काय? गोदावरीचा प्रवाह, गोदा प्रवाह मार्ग. तुम्हाला माहित असेल की गोदावरीला अनेक साऱ्या उपनद्या येऊन मिळतात. अशा गोदावरीला काय झाल्या? अनेक साऱ्या उपनद्या येऊन मिळाल्या आहे ना. संपूर्ण महाराष्ट्रातून गोदावरीला प्रचंड नद्या येऊन मिळतात. सो ह्या झाल्या तिच्या उपनद्या. कळालं? उपनद्या ह्या सगळ्या झाल्या उपनद्या. ठीक आहे. कळालं का? उपनद्या फार शांततेने बेसिक समजून घ्या. या उपनद्यांना काय होत असतात? आणखी उपनद्या येऊन मिळत असतात. या उपनद्यांच्या काही उपनद्या असतात, जसं आता याला असं येऊन मिळतंय, याला तुमच्या गावचा नदी नाला येऊन मिळतो. ठीक आहे, असा असं. आणि याला काय म्हणतात? सहाय्यक नद्या. याला काय म्हणतात? सहाय्यक नद्या. म्हणून लक्षात ठेवायचं, नदी खोरं कसं तयार होते?
नदी खोरं तयार होतं मुख्य नदी. मुख्य नदी म्हणजे कोणती नदी? जी समुद्राला जाऊन मिळते तिला मुख्य नदी म्हणतात. त्या मुख्य नदींच्या उपनद्या. उपनद्या म्हणजे काय? मुख्य नदीला जाऊन मिळणाऱ्या नद्या, त्याला उपनद्या म्हणतात. आणि उपनद्यांना जाऊन मिळणाऱ्या नद्यांना कोणत्या नद्या म्हणतात? सहाय्यक नद्या. सहाय्यक नद्या. म्हणून बघा, आता मी उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्या जिल्ह्यात एक नदी आहे, ठीक आहे, ज्या नदीचं नाव आहे पेढी नदी. कोणती? पेढी नदी. या पेढी नदी ही काय करते? या ठिकाणी, ठीक आहे, तापीला जाऊन मिळते. तापीला नाही, तापीला नाही, पूर्णेला. पेढी नदी पूर्णेला जाऊन मिळते. आणि पूर्णा जी आहे हे कोणाला जाऊन मिळते? ही तापीला जाऊन मिळते. म्हणजे लक्षात आलं का? बघा, तापी समुद्राला जाऊन मिळते म्हणून तापी झाली मुख्य नदी. तापीला पूर्णा मिळते म्हणून ही झाली उपनदी. आणि पूर्णेला पेढी मिळते म्हणून ही काय झाली? ही झाली सहाय्यक नदी. सो अशा प्रकारे हे काय बनत असतं? एकूण नदी खोरं बनताना तुम्हाला दिसतंय. कळालं? नदी खोरं असं बनतंय. गेटिंग माय पॉईंट? नदी खोरा हा कन्सेप्ट असते. म्हणून लक्षात ठेवायचं की अमरावती जिल्ह्यामधून जरी तापी वाहत नसली तरी अमरावती जिल्हा हा तापी खोऱ्यात येतो, हे लक्षात ठेवा. झालंय? आता एक लक्षात घ्या की एक कन्सेप्ट सांगतोय तुम्हाला ज्याला म्हणतात जलविभाजक. आपण कन्सेप्टकडे वळतोय ज्याचं नाव आहे जलविभाजक, वॉटर डिवायडर. जलविभाजक म्हणजे वॉटर डिवायडर. ओके, आता वॉटर डिवायडर काय असते समजून घ्या. तुम्ही जर भारत बघितला, आपला भारत, तर या भारतामध्ये तुम्हाला असं दिसेल, ठीक आहे, असा भारत, ठीक आहे. या भारतामध्ये जर तुम्ही प्रमुख वॉटर डिवायडर म्हटलं, प्रमुख, तर तुम्हाला बघा काय दिसतंय. नंबर 1, या भारतामध्ये असं, ठीक आहे, असं आणि असं, असा वॉटर डिवायडर दिसतो. असा वॉटर डिवायडर का? त्याचं कारण समजून घ्या. काराकोरम रेंज आहे, लडाख रेंज आहे, झास्कर रेंज आहे, त्याच्यानंतर हे असणारी अरवली रेंज आहे, हे असणारी विंध्य आहे, हे आहे सातपुडा आणि हे आहे पश्चिम घाट. सो अशा प्रकारे भारतातलं पाणी जे आहे हे असं काय झालं आहे? डिवाइड झालं आहे. याला वॉटर डिवायडर म्हणतात. भारतातलं जे मेनली जल आहे, काही नद्या असतात ज्या नद्या पूर्वेकडे वाहतात त्यांना पूर्ववाहिनी नद्या म्हणतात. बघा लक्ष द्या, ज्या नद्या पूर्वेकडे वाहतात त्यांना पूर्ववाहिनी नद्या म्हणतात. ऑब्वियस, भारतात कोणत्या नद्या जास्त असतील? पूर्ववाहिनी नद्या. आणि ज्या नद्या पश्चिमेकडे वाहतात त्यांना कोणत्या नद्या म्हणतात? पश्चिम वाहिनी. आणि भारतात तुम्हाला पश्चिम वाहिनी नद्या ह्या तुम्हाला फार कमी दिसतील, फार कमी दिसतील. आलं लक्षात? म्हणून नद्यांचं जे बायफर्गेशन आहे, ठीक आहे, जे डिवायडेशन आहे, हे काय आहे? यांना म्हणायचं पूर्ववाहिनी नद्या, पूर्ववाहिनी नद्या. ओके. आणि पूर्ववाहिनी नद्या कशा आहेत? जास्त लांबीच्या आहेत. गंगा बघा ना, 2525 किलोमीटर आहे, जास्त लांबीच्या आहेत, ठीक आहे. आणि त्यानंतर ह्या ज्या नद्या आहेत ह्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या. आणि पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत ह्या कमी लांबीच्या आहेत, शॉर्ट आहेत, कमी लांबीच्या. ओके, झालंय? लक्षात ठेवायचं, पश्चिम वाहिनी नद्या ह्या कोणाला जल आणून सोडतात? तर हे आणतात अरबी सागराला. हा कोणता सागर आहे? अरबी सागराला मिळतात. ओके. आणि ह्या ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत ह्या कोणाला जाऊन मिळतात? ह्या बे ऑफ बेंगॉलला, म्हणजे बंगालचा उपसागर, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. कळालंय का? सो अशा प्रकारे. आणि लक्षात ठेवा, हा आहे भारताची वॉटर लाईन. याला काय म्हणतात? वॉटर लाईन, वॉटर लाईन ऑफ इंडिया. लक्षात ठेवायचं, भारतात जे एकूण सागरी जल आहे, नद्या वाहून आणणारं जे पाणी आहे, त्यापैकी 23% पाणी, 23% जल हे कोणाला जाऊन मिळतंय? हे मिळतंय अरबी समुद्राला. आणि भारतात जितकं नद्या पाणी वाहून आणतात त्यापैकी 77% जे जल आहे, 77% हे कोणाला जाऊन मिळतंय? हे जाऊन मिळतंय ते म्हणजे या ठिकाणी कशाला बाळांनो? ते म्हणजे तुमच्या, ठीक आहे, ते जाऊन मिळतंय बंगालच्या उपसागराला. कळतंय का? बघा,
सर्वात पहिले तुम्हाला डेव्हिस सायकल सांगितली काय आहे तर कळाली डेव्हिस सायकल. त्याच्यानंतर दुसरं सांगितलंय तुम्हाला नदी खोरं कसं बनत असते, नदी, उपनद्या आणि सहाय्यक नद्यां मिळून. त्यानंतर सांगितलंय जलविभाजक काय कन्सेप्ट आहे. ठीक आहे, हे देशातली मेन वॉटर लाईन आहे. ठीक आहे, आता आपण बघू महाराष्ट्रातील जलविभाजक. ठीक आहे, तुम्ही काय करायचं लिहित असताना पहिले तर समजून घ्या, नंतर लिहिलं तरी चालतंय. आता आपण मुद्दा शिकतोय ते म्हणजे महाराष्ट्रातील जलविभाजक. महाराष्ट्रातील ठीक आहे जल प्रमुख किंवा जलविभाजक. जलविभाजक येत आहे लक्षात. चला बघा लक्षात. आता महाराष्ट्रातील जलविभाजक कोणकोणते आहेत हे आपण बघूया. चला सर्वात पहिले महाराष्ट्र ड्रॉ करून घेऊ. चला महाराष्ट्र ड्रॉ करू. ओके, हा महाराष्ट्र. आता यामधल्या वॉटर लाईन ड्रॉ करू. बघा नंबर 1 हा झाला सह्याद्री पर्वत. सह्याद्री हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे. त्यानंतर इथं आहे सातपुडा पर्वतरांग. कोणती? सातपुडा पर्वतरांग. ठीक आहे, त्यानंतर इथं आहे सातमाळ, अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र, बालाघाट. ठीक आहे, आणि त्यानंतर इथं असणारा शंभू महादेव. सो महाराष्ट्रातल्या ह्या काय दिसतात, ह्या महाराष्ट्रातील तुम्हाला प्रमुख जलविभाजक दिसतात. ठीक आहे, महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक जर म्हटलं, ठीक आहे, महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक तर तुम्हाला कोण दिसतोय, तो दिसतोय विभाजक, तो म्हणजे सह्याद्री. आलं लक्षात. सह्याद्री हा झाला प्रमुख जलविभाजक. कळालंय. तुम्हाला विचारतात महाराष्ट्रातला प्रमुख जलविभाजक कोणता, सह्याद्री. आणि इतर जलविभाजक जर विचारलं, इतर जलविभाजक तर मग ते कोण सांगायचं, इतर जलविभाजकामध्ये तुम्ही सांगायचं नंबर 1 तो म्हणजे कोण, ठीक आहे, तो म्हणजे सातपुडा. सातपुडा. नंबर 2 ठीक आहे, तो म्हणजे सातमाळ अजिंठा. व्यवस्थित लक्ष द्या, आपल्या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त काय असतं, सीधी बात, नो टाइमपास. ठीक आहे, त्यानंतर आहे हरिश्चंद्र बालाघाट. कारण की गोष्टी करण्यासाठी आणि मोटिवेशन ऐकण्यासाठी तुम्हाला अनेक सारे यूट्यूब चॅनल आहेत, बरेच सारे लोक आहेत जे तुम्हाला मोटिवेट करतात. आणि चौथा आहे ते म्हणजे आहे शंभू महादेव. हो, चौथं काय आहे, चौथा आपण बघतोय ते म्हणजे शंभू महादेव. क्लिअर येतं का लक्षात. चौथा आहे ते म्हणजे शंभू महादेव. मग अशा प्रकारे हे जे दिसतात ह्या तुम्हाला काय दिसतात, इतर जलविभाजक. सो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असे अनेक सारे जलविभाजक दिसतात. प्रमुख जर विचारलं तर सह्याद्री सांगायचं किंवा पश्चिम घाट सांगायचं. कोणती रांग कोणती आहे हे तुम्हाला कळतंय. ठीक आहे, ही कोणती आहे, ही आहे सातपुडा, ही आहे सातपुडा, ही आहे सातमाळ अजिंठा, सातमाळ अजिंठा, ही आहे हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट. ठीक आहे, आणि ही कोणती आहे, ही आहे शंभू महादेव, शंभू महादेव. आणि ही कोणती आहे तर ही आहे सह्याद्री. हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. कळलं. हे झाले काय, प्रमुख जल विभाजक. आलं लक्षात. आता एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये हे झालं इतकं. महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलंय तर महाराष्ट्रात तुम्हाला एकूण महाराष्ट्राचे उतार कसे दिसतात. ठीक आहे, चला मुद्द्यावर येऊया आपण, तो म्हणजे महाराष्ट्राचे उतार कसे आहेत. ठीक आहे, महाराष्ट्राचे किंवा महाराष्ट्राचा उतार आणि या उतारामुळे होणारे नद्यांचे उतार. बरोबर ना, जसं उतार असतं ठीक आहे त्याचप्रमाणे नद्या वाहत असतात. सो नंतर बघूया नद्यांचे उतार कोणकोणते आहेत. ठीक आहे, चला व्यवस्थित लक्ष द्या. महाराष्ट्राचा उतार आणि नद्यांचे उतार हा मुद्दा आपण आता इथं अभ्यासतोय. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलंय तर महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, इथे हा झाला महाराष्ट्र, हा झालाय महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं, एक मिनिट व्यवस्थित काढू द्या मला, थोडा चुकीच्या पद्धतीचा महाराष्ट्र निघाला. ओके, हां चला.
महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगितलंय जलविभाजक हा झाला सह्याद्री पहिला, दुसरा झाला सातपुडा, दुसरा झाला सातपुडा. ठीक आहे, एवढ्या याच्यावर आपण काय बघूया, आपल्या महाराष्ट्रातील एकूण तुम्हाला सांगतोय त्या म्हणजे काय, त्या म्हणजे उतार. बघा लक्ष द्या. सर्वात पहिले कोकणचा उतार जर तुम्ही बघितला कोकण, तर कोकणचा उतार हा तुम्हाला पश्चिमेकडे दिसतोय. म्हणून याला काय म्हणायचं, कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या. नंबर 1 पहिलं कोकणातील कोणत्या वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या. कळालं. पहिला प्रकार कोकणचा उतार ऑब्वियस आहे, कोणत्या साईडनं आहे, हा पश्चिमेकडे आहे. ठीक आहे, पश्चिम वाहिनी नद्या. त्यानंतर दुसऱ्या गोष्टीकडे येतोय. दुसरा म्हणजे पठारावरची गोदा बघा, गोदा. त्यानंतर पठारावरची कोण बघा, कृष्णा, भीमा बघा, आणि पठारावरची कृष्णा बघा. सो नंबर 2 तुम्हाला मुद्दा दिसतोय त्या म्हणजे बी, पठारावरील आता कोणत्या दिशेकडे वाहत आहेत, पूर्वेकडे. सो पठारावरील पूर्व वाहिनी नद्या. लक्षात ठेवायचं, नद्यांना मेन दिशांचेच नावं असतात बरं, उपदिशांचे नावं नसतात, उपदिशांचे नावं नसतात. झाले कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या. त्यानंतर पठारावरील, पठार जो आहे महाराष्ट्राचा, यावरील कोणत्या वाहिनी नद्या, पूर्व वाहिनी नद्या. कळालं. चालेल, आता पुढच्या मुद्द्याकडे जातोय. पुढे जर तुम्ही बघितलंय तर महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला इथून एक वाहत येताना, एक मिनिट, इथून एक वाहताना नदी दिसते अशी, जिचं नाव आहे नर्मदा, आणि एक अशी वाहताना दिसते जिचं नाव आहे तापी. समजलं. ही कोणती आहे, ही आहे नर्मदा वरची, आणि ही आहे तापी. सो नर्मदा आणि तापी. मग याला काय म्हणतात माहिती आहे का, याला तिसरं नाव देतोय आपण, तिसरं. सो त्या आहेत नंबर 3. ठीक आहे, उत्तर महाराष्ट्रातील, हा उत्तर महाराष्ट्रात आहे ना, उत्तर महाराष्ट्रातील कोणत्या वाहिनी नद्या, कोणत्या, पश्चिम वाहिनी नद्या. पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या ह्या तुम्हाला 2 ठिकाणी दिसतात. एक दिसतात कोकणमध्ये, बघितलं, कोकणमधील पश्चिम वाहिनी नद्या, आणि दुसरं म्हणजे उत्तर महाराष्ट्र म्हणजे धुळे, जळगाव, खानदेश. सो त्याला धुळे जो खानदेश आहे, या खानदेशलाच काय म्हणतात बाळांनो, उत्तर महाराष्ट्र, यातील नद्या. त्यानंतर जर तुम्ही आले तर तुम्हाला दिसेल हा, ठीक आहे, हा दिसेल विदर्भ. मग विदर्भामध्ये ही आहे वर्धा नदी, ठीक आहे, ही आहे वैनगंगा नदी, आणि याच्यापासून तयार होतो तो म्हणजे काय, तो म्हणजे प्राणहिता नदी, प्राणहिता. म्हणून लक्षात ठेवायचं, या नद्यांना काय म्हणतात, या नद्यांना म्हणतात विदर्भातील, नंबर 4 विदर्भातील कोणत्या वाहिनी नद्या, दक्षिण वाहिनी नद्या. ऑब्वियस ना, खालची दिशा दक्षिण असते. सो त्याला काय म्हणतात, विदर्भातील दक्षिण वाहिनी नद्या. समजले महाराष्ट्राचे उतार कसे आहेत, आले का महाराष्ट्राचा उतार. आणि एक सर्वात युनिक उतार आहे जो महाराष्ट्रात आढळून येतो, तो म्हणजे इथं बघा, अमरावती, अकोला, बुलढाण्याच्या जिल्ह्यातील नद्या ह्या काय होतात, अशा वाहतात, उत्तर वाहिनी. ठीक आहे. मग हा काय झाला, हा झाला वऱ्हाड. ठीक आहे. आणि मग तुम्हाला दिसतात पश्चिम विदर्भ म्हणजे वऱ्हाड, अमरावती भाग. पश्चिम विदर्भातील कोणत्या वाहिनी नद्या वरते वाहतात म्हणून उत्तर वाहिनी नद्या, उत्तर वाहिनी. सो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एकूण 5 प्रकारची नदी प्रणाली दिसते. आले का लक्षात? कोणती 5 प्रकारची नदी प्रणाली आहे व्यवस्थित समजून घ्या. नंबर 1 सर्वात पहिली, लक्षात घ्या, सर्वात पहिली नंबर 1 आहे कोकण जो विभाग, कोकण. या कोकणमधील ज्या नद्या दिसतात तुम्हाला पश्चिम वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी. कळाले? नंबर 2 दुसरा भाग आहे, दुसरा ज्याचं नाव आहे उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश, उत्तर महाराष्ट्र. आणि इथेही कोणत्या वाहिनी नद्या दिसतात तुम्हाला, पश्चिम वाहिनी नद्या, नर्मदा आणि तापी, पश्चिम वाहिनी नद्या. ठीक आहे. नंबर 3 मग दिसतात तुम्हाला महाराष्ट्राच्या पठारावर. पठारावर कोणत्या नद्या आहेत, पूर्व वाहिनी नद्या,
पूर्ववाहिनी नद्या. ठीक आहे. नंबर 4, ठीक आहे. नंबर 4 तुम्हाला दिसतात पूर्व विदर्भात. हा पूर्व विदर्भात आहे ना, तो तिकडचा. पूर्व विदर्भातील कोणत्या वाहिनी नद्या? त्या म्हणजे दक्षिण वाहिनी नद्या. दक्षिण वाहिनी नद्या. आयोगाने यावर प्रश्न विचारला होता. जुन्या स्टेट बोर्डमध्ये हे दिलं होतं. आणि नंतर 5वं जे दिसतंय ते दिसतंय तुम्हाला पश्चिम विदर्भातील म्हणजे अमरावती विभाग. पश्चिम विदर्भातील कोणत्या वाहिनी नद्या बाळांनो? त्या म्हणजे उत्तर वाहिनी नद्या. उत्तर वाहिनी नद्या. सो अशा प्रकारे महाराष्ट्रात तुम्हाला 5 ड्रेनेज पॅटर्न दिसतात. किती? तुम्हाला 5 ड्रेनेज पॅटर्न दिसतात. कळालं? समजला का उतार? ह्या उताराचं फार मोठं काम आहे तुम्हाला. बघा एकदा परत बघतोय. नंबर 1, नदी प्रणालीमध्ये सर्वात पहिले डेव्हिस सायकल बघितली, काय असते. नंबर 2, नदी खोरं कसं बनतं ते सांगितलं. नंबर 3, भारतातील जलविभाजक ही काय कन्सेप्ट आहे सांगितली. महाराष्ट्रातील जलविभाजक कोणते आहेत हे सांगितले. आणि त्यानंतर महाराष्ट्राचा उतार आणि नद्यांचे उतार सांगितले. ओके. आता पुढच्या मुद्द्याकडे जातोय. पुढचा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या, ज्याचं नाव आहे ड्रेनेज पॅटर्न. कळालं का? समजलं? पुढच्या मुद्द्याकडे जातोय, ज्याचं नाव आहे ड्रेनेज पॅटर्न. ड्रेनेज पॅटर्न. ओके. बघा याला काय म्हणतात? याला म्हणतात नदी काहीतरी म्हणतात, जाऊ द्या मला ते आठवत नाही. ड्रेनेज पॅटर्न म्हणतात, लक्षात ठेवायचं. क्लिअर? लक्षात घ्या. आता सर्वात पहिला ड्रेनेज पॅटर्न शिकतोय तो म्हणजे कोकणमधील पहिला ड्रेनेज पॅटर्न. नंबर 1, ठीक आहे. कोकणातील नद्या. कोकणातील नद्या यावर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. कोकणातील नद्या कशा आहेत तर बघा, हा काय दिसतोय तुम्हाला? हा झाला सह्याद्री. हा काय आहे? सह्याद्री. आणि या सह्याद्रीमधून तुम्हाला अशा नद्या वाहताना दिसतात. आहेत ना? सगळ्या एकमेकांना समांतर आहेत ना? म्हणून लक्षात ठेवायचं, कोकणमध्ये जी नदी प्रणाली आहे ती कोणती आहे? समांतर नदी प्रणाली. लक्षात ठेवा, कोकणमधील कोणती नदी प्रणाली आहे? समांतर नदी प्रणाली. ड्रेनेज पॅटर्न म्हणजे नदी प्रणाली. पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की कोकणमध्ये कोणत्या प्रकारची नदी प्रणाली आढळून येते. काय? कोकणमध्ये कोणत्या प्रकारची नदी प्रणाली आढळून येते तर सांगायचं समांतर नदी प्रणाली. समजलं ना? समांतर काय आहे? एकमेकांना नद्या समांतर वाहतात म्हणून ती काय झाली? समांतर नदी प्रणाली झाली. क्लिअर? आलं लक्षात? चला आता दुसऱ्या पॅटर्नकडे जाऊ. ठीक आहे. दुसरा पॅटर्न आहे, ठीक आहे, तो म्हणजे पठारावर. नंबर 2, पठारावरील नद्या. लक्षात ठेवायचं, पठारावरच्या ज्या नद्या आहेत ह्या नद्या बघा, ही गोदा, ह्या गोदेला मिळणाऱ्या अनेक उपनद्या, ह्या उपनद्या, या उपनद्यांना मिळणाऱ्या अनेक सहाय्यक नद्या, सहाय्यक नद्यांना मिळणारे नाले, ओढे. ठीक आहे. असं हे. आता मला सांगा, हा आकार तुम्हाला ट्री ब्रांच सारखा दिसत का? ट्री ब्रांच म्हणजे काय असते? ट्री ब्रांच म्हणजे तुम्हाला दिसतंय ते म्हणजे वृक्षाकार. ठीक आहे. सो ही जी नदी प्रणाली झाली याला काय म्हणतात? याला म्हणतात वृक्षाकार. वृक्षाच्या आकाराची वृक्षाकार नदी प्रणाली. म्हणजे पठारावर गोदावरी वगैरे जर तुम्ही बघितलंय तर गोदावरी वगैरे ह्या नद्या तुम्हाला सेम ॲज इट इज अशा प्रकारे दिसतील. काय करतात ते? वृक्षाकार नदी प्रणाली निर्माण करताना दिसतात. ठीक आहे. असंच आहे, नद्या, उपनद्या, तिला मिळणाऱ्या अनेक साऱ्या सहाय्यक नद्या यांचे मिळून बनते ते झाली काय? वृक्षाकार नदी प्रणाली. नंबर 3. ठीक आहे. तिसऱ्या मुद्द्याकडे जातोय आपण. ठीक आहे. नंबर 3च्या मुद्द्याकडे जातोय आणि हा नंबर 3चा मुद्दा आहे. ठीक आहे. ज्याला म्हणतात, ठीक आहे, पश्चिम घाटातील, पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री, पश्चिम घाटातील उगम नद्या. उगम
पावणाऱ्या नद्या, म्हणजे पश्चिम घाटात ज्या उगम पावतात नद्या, त्या उगम पावणाऱ्या नद्यांचा पॅटर्न आपण बघतोय. तुम्ही बघा, जर तुम्ही बर्ड आय व्ह्यूने बघितलं, म्हणजे पक्षी आकाशातून जसं बघतो ना त्याला बर्ड आय व्ह्यू म्हणतात. आणि जर तुम्ही सह्याद्री हा बर्ड आय व्ह्यूने बघितला असा, ठीक आहे, हा काय आहे, सह्याद्रीचा घाटमाथा आहे, घाटमाथा. तर तुम्हाला या घाटमाथ्यावर महाबळेश्वरला एक नदी इकडे वाहताना दिसते, एक नदी इकडे वाहताना दिसते, एक नदी आहे अशी वाहताना दिसते, ही नदी अशी वाहताना दिसते, ही अशी वाहताना दिसते. ठीक आहे, म्हणजे बघा सह्याद्री आहे आणि या सह्याद्रीचा असा वरून जर व्ह्यू घेतला, तुम्ही ड्रोनमधून बघता, विमानातून बघता, असा व्ह्यू जर घेतला तुम्हाला असं दिसेल. याला काय म्हणतात बाळांनो, याला म्हणतात केंद्रत्यागी. काय म्हणतात, केंद्रत्यागी, केंद्रापासून दूर जाणाऱ्या, केंद्रत्यागी नदी प्रणाली. नदी प्रणाली केंद्रत्यागी म्हणजे काय, नद्या ह्या 5 नद्या केंद्रापासून काय होऊन राहिल्या, विभक्त होऊन राहिल्या. कळाले का. ह्या कोणकोणत्या नद्या सांगतो बघा, एक आहे कृष्णा, एक आहे कृष्णा, एक आहे कोयना, कोयना, एक आहे वेन्ना, वेन्ना, एक आहे गायत्री, गायत्री, आणि एक आहे सावित्री. अशा महाबळेश्वरला तुम्ही जर बघितलं, ठीक आहे, महाबळेश्वरला, तर महाबळेश्वरला तुम्ही 5 नद्या तुम्हाला अशा घाटमाथ्यावरून म्हणजे वरच्या अशा शिखरावरून वाहताना दिसतात, 5 साईडनं 5. सो त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात ही प्रणाली. ओके झाले. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा नेक्स्ट वन टॉपिककडे आपण जातोय आणि त्या टॉपिकचं नाव आहे, तो म्हणजे काय, तुम्हाला दिसतात उत्तर महाराष्ट्रातील नद्या, उत्तर महाराष्ट्रातील नदी प्रणाली. ठीक आहे, नद्या म्हणजे तापी आणि नर्मदा. तर बघा अशी ही तापी वाहते, या तापीला अशा वरच्या साईडनं काही उपनद्या येऊन मिळतात, अशा काही खालच्या साईडनं नद्या येऊन मिळतात, असं ही तापीला नर्मदेला. सो याला काय म्हणतात, याला म्हणतात जाळीदार, जाळीदार किंवा ट्रेलिस, जाळीदार नदी प्रणाली. याला ट्रेलिस पॅटर्न म्हणतात. काय म्हणतात, ट्रेलिस पॅटर्न. आलं लक्षात. म्हणजे नदीला हे नसतं का, जाळी नसते का, मासे पकडण्याची जाळी नसते का, तसंच ते दिसतं ना, म्हणून याला म्हणतात जाळीदार नदी प्रणाली. कळालं. आणि लास्ट वन ते आहे पूर्व विदर्भात. ठीक आहे, आता लास्ट वन शिकतोय ते बघतोय पूर्व विदर्भाच्या संदर्भात. क्लिअर. नंबर 5 पूर्व विदर्भातील नदी प्रणाली किंवा नद्या. तर बघा पूर्व विदर्भात तुम्हाला अनेक सारे तळे दिसतात. ठीक आहे ना, तळे खूप मोठ्या प्रमाणात येतात. तिथल्या तळींना काय म्हणतो आपण, बोडी किंवा मालगुजारी. मग बघा अशी नदी वाहते, आलं एक तळं, नदी अशी गेली, आलं एक तळं, अशी गेली नदी, आलं एक तळं, अशी गेली, आलं एक तळं. ठीक आहे, अशी गेली, असं. मला सांगा हा कोणता आकार निश्चित आहे का, नाही. हा इधर चला मै उधर चला, नाही का आपला कार्यकर्ता. सो याला काय म्हणतात, याला म्हणतात अनिश्चित नदी प्रणाली. नदी प्रणाली. सो मग मला सांगा महाराष्ट्रात कुठे कोणत्या प्रकारची नदी प्रणाली आढळून येते, महाराष्ट्रात कुठे कोणत्या प्रकारची नदी प्रणाली आढळून येते. नंबर 1 कोकणातील नदी प्रणाली समांतर नदी प्रणाली आहे. ठीक आहे, सगळ्या नद्या एकमेकांना समांतर वाहतात. पठारावर हे वृक्षाच्या फांद्यांप्रमाणे असते म्हणून याला वृक्षाकार नदी प्रणाली म्हणतात. त्यानंतर पश्चिम घाटावर नद्या एकाच केंद्रापासून वेगवेगळ्या दिशेने वाहतात म्हणून त्याला केंद्रत्यागी नदी प्रणाली असं म्हणतात. त्यानंतर जर बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या नद्या आहेत ह्या नद्या तुम्हाला जाळीदार किंवा ट्रेलिस पॅटर्न दिसतोय आणि पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला अनिश्चित प्रणाली आढळून येताना दिसते. गेटिंग माय पॉइंट, समजलं. आता हे झालं इतकं. आयोग ज्यावर प्रश्न विचारतो त्या मुद्द्यावर आता आपण जाऊया. एकूण एक बघा नदी प्रणालीचे फक्त 2-4 लेक्चर चालतील कारण की एका लेक्चरमध्ये इतका मोठा पोर्शन हा शक्य नाही आहे. 2-4 लेक्चर चालतील, व्यवस्थित समजून घ्या. बघा महाराष्ट्रातील
महाराष्ट्रातील प्रमुख नदीखोरी आणि त्यांना विभक्त करणाऱ्या, म्हणजे नदीखोऱ्यांना त्यांना विभक्त करणाऱ्या, विभक्त म्हणजे एकमेकांपासून सेपरेट, विभक्त करणाऱ्या पर्वतरांगा यावर नेहमी आयोग प्रश्न विचारतं. काय काय बघितलं आपण बघितलं की महाराष्ट्रात प्रमुख नदीखोरी कोणती आहे आणि त्यांना विभक्त करणाऱ्या पर्वतरांगा कोणत्या आहेत हे बघतोय. बघा आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर तुम्हाला असं दिसेल की महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिले आपण पर्वतरांगा ड्रॉ करू. आता ही महाराष्ट्राच्या बाहेरची रांग आहे. ओके, त्यानंतर ही महाराष्ट्रातली रांग आहे, त्यानंतर ही संपूर्णपणे महाराष्ट्रातील रांग आहे. ओके, त्यानंतर ही पण महाराष्ट्रातली रांग आहे पण पुढे कर्नाटकामध्ये जाते. त्यानंतर ही रांग आहे, ही महाराष्ट्रातली रांग आहे आणि ही कर्नाटकमध्ये जाते. ओके, आणि ही रांग आहे ही ॲक्च्युअलमध्ये सह्याद्री जी आहे या सह्याद्रीमधली रांग आहे. कळालं? चला याला नावं देऊ. आता नावं काय काय आहे बघा व्यवस्थित. ठीक आहे, सर्वात पहिलं नाव देतोय, ही आहे विंध्ययन रांग. कोणती आहे? विंध्ययन. लक्षात ठेवायचं हे विंध्ययन रांग आहे आणि ही महाराष्ट्रात नाही, ही कुठे आहे? मध्य प्रदेशात. कुठे? मध्य प्रदेश. त्यानंतर विंध्ययनच्या खाली जी रांग आहे ही आहे सातपुडा रांग. ठीक आहे, सातपुडा. सातपुडाच्या खाली मग ही दिसते तुम्हाला या साईडनं नाशिकमधून दिसते ती सातमाळा. ठीक आहे, आणि ही दिसते ती अजिंठा. सातमाळा आणि अजिंठा. त्यानंतर ही आहे हरिश्चंद्र. ओके, आणि ही आहे बालाघाट. माहिती आहे रांगांचा क्रम. आता ऑब्वियसली नदी प्रणालीपर्यंत आलो इतकं तर माहीतच असेल. ठीक आहे, त्यानंतर ही आहे ती आहे शंभू महादेव. शंभू वेगळी आणि महादेव वेगळी नाही, सो एकच आहे ती, तिला आपण म्हणतोय शंभू महादेव. जसं त्या दोन रांगा दिसतात तुम्हाला कोणकोणत्या? हरिश्चंद्र वेगळी, बालाघाट वेगळी, तर हे शंभू महादेव. आणि खाली ह्या ज्या टेकड्या आहेत याला म्हणतात ज्योतिबा चिकोडी. ह्या कोल्हापूरमध्ये आहे. ज्योतिबा आणि चिकोडी टेकड्या ह्या कोल्हापूरमध्ये दिसतात. कळालं? सो महाराष्ट्रात हा तुम्हाला उत्तर ते दक्षिण क्रम दिसतोय पर्वतरांगांचा. आता बघा यांच्या मधातून नद्या वाहतात. जसं की बघा इथून तुम्हाला एक नदी वाहताना दिसते अशी. त्यानंतर एक अशी नदी बघा ज्या दिशेने दाखवतोय त्याच दिशेने लक्षात ठेवा, ही अशी नदी वाहताना दिसते. त्यानंतर एक नदी आहे ती या दिशेने वाहताना दिसते. ही नदी आहे ती या दिशेने वाहताना दिसते. ओके, ही नदी आहे ती या दिशेने वाहताना दिसते. सो अशा नद्या आहेत. आणि आता या नद्यांना नाव देऊ. बघा सर्वात पहिली नदी आहे नर्मदा. हिलाच रेवा म्हणतात आणि हिलाच अमरजा म्हणतात. कोणती? नर्मदा, रेवा आणि अमरजा. हिला तापी म्हणतात. तापीलाच ताप्ती असं म्हणतात, ताप्ती, किंवा हिलाच खानदेश कन्या म्हणतात. खानदेश कन्या. ठीक आहे, ही जी आहे हिला म्हणतात गोदावरी. हिलाच रुद्धगंगा म्हणतात कारण की गंगा नदीपेक्षा जुनी आहे म्हणून रुद्धगंगा. आणि हिला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. दक्षिण भारताची गंगा. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं का की नदी प्रणाली शिकण्यासाठी तुमचे बेसिक्स फार स्ट्रॉंग पाहिजे. ज्याचे बेसिक्स चांगले आहेत ना त्याला मग चांगल्या प्रकारे, म्हणून आपण पहिले बेसिक्सवर वर्क करतोय आणि मग तर चिल्लर गोष्टी असतील ना. ठीक आहे, त्यानंतर मग आहे ती म्हणजे कृष्णा नदी. ओके, आणि ही आहे खालची, सॉरी ही भीमा आहे, वरची भीमा आहे, भीमा. आणि भीमेलाच चंद्रभागा असं म्हणतात. कुठं? पंढरपूरमध्ये चंद्रभागा. क्लिअर? आणि खाली आहे ती आहे कृष्णा. कोणती? कृष्णा. सो अशा प्रकारे मग बघा नंबर 1 नर्मदा नदीने म्हणजे नर्मदा नदी आणि तापी नदीचं खोरं सातपुडा रांग विभक्त करते. त्याच्यानंतर गोदावरीचं खोरं हे अजिंठा आणि इथे हरिश्चंद्र बालाघाट वेगळी करते, म्हणजे सातमाळ अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट.
भीमा चंद्रभागेचं खोरं हे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव विभक्त करते. कृष्णेचं खोरं ही शंभू महादेव आणि ज्योतिबा चिकोळी टेकड्या काय करते, विभक्त करते. कोण कोणाच्या उत्तरेस आहे, कोण कोणाच्या दक्षिणेस आहे हे ऑबियस तुमच्या लक्षात आलं असेल. सो इथं तुम्हाला हे प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. कळतंय का? एकूण एक मुद्दा काय आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि या मुद्द्यांवर मेनली तुम्हाला काय दिसतात बाळांनो, प्रश्न दिसतात. कळालं का? कळतंय? व्यवस्थित लक्ष द्या. समजलं का? ठीक आहे. चलो आता पुढच्या मुद्द्याकडे जातोय की महाराष्ट्रात एकूण नद्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत. बेसिकच बघतोय आपण, बेसिक्स. ठीक आहे. आता बघू महाराष्ट्रातील नद्या. महाराष्ट्रातील नद्या. ठीक आहे. चला बघा, महाराष्ट्रातील नद्यांचा आपण फ्लो चार्ट इथं ड्रॉ करूया. ठीक आहे. चला लक्ष द्या. सर्वात पहिले आपण बघू, महाराष्ट्रात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या दिसतात. काही नद्या दिसतात पश्चिम वाहिनी. काही नद्या कशा आहेत, पश्चिम वाहिनी. मला सांगा पश्चिम वाहिनी नद्या कुठं कुठं आहेत? पश्चिम वाहिनी नद्या दोन ठिकाणी आहेत. ठीक आहे. एक आहेत त्या म्हणजे कोकणमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि दुसरं आहे ते म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये. कुठे? उत्तर महाराष्ट्रामध्ये नद्या आहेत. कळालं? दुसरं आहे पूर्ववाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्या ज्या मोस्टली कुठं आहे, पठारावर. पठारावर. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या नद्या दिसतात, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालंय का? एका मुद्द्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालंय. पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. त्यानंतर तुम्हाला दिसतात दक्षिण वाहिनी नद्या. दक्षिण वाहिनी नद्या. आणि दक्षिण वाहिनी नद्या कुठं असतात, कुठे आहेत, तर त्या आहेत तुम्हाला पूर्व विदर्भामध्ये दिसतात. नागपूर विभागामध्ये पूर्व विदर्भ. ठीक आहे. आणि एक दिसतात तुम्हाला त्या म्हणजे उत्तर वाहिनी नद्या. उत्तर वाहिनी. या सगळ्या गोष्टी मला वाटते मी तुम्हाला क्लिअर केल्या आहेत. बरोबर? आणि ह्या कुठे आहेत, पश्चिम विदर्भात किंवा वऱ्हाडात. पश्चिम विदर्भ, वऱ्हाड या ठिकाणी तुम्हाला हे आढळून येतात. क्लिअर? गेटिंग माय पॉइंट? येते का लक्षात? ठीक आहे. हे व्यवस्थित लक्षात असू द्या. ठीक आहे. महाराष्ट्रातील नद्या ह्या तुम्हाला इतक्या टाईपच्या दिसतात. आता मला सांगा कोकणमध्ये पश्चिम वाहिनी नद्यांची उदाहरणं कोणते कोणते सांगता येईल? बघा, सावित्री आहे. सर्व उदाहरणं नाही, दोन तीन. सावित्री आहे, उल्हास आहे, वैतरणा आहे, त्यानंतर जगबुडी आहे, जगबुडी. त्यानंतर तुम्हाला वशिष्ठी नदी दिसते, वशिष्ठी. त्यानंतर तुम्हाला जोग नदी दिसते, जोग. ह्या अशा अनेक साऱ्या इत्यादी नद्या तुम्हाला आढळून येतात. उत्तर महाराष्ट्रात कोणकोणत्या आहेत? तर नर्मदा आहे आणि तापी आहे. नर्मदा आहे आणि तापी आहे. ह्या पूर्व वाहिनी नद्या कोणकोणत्या आहेत? पठारावर गोदावरी आहे, गोदावरी. त्यानंतर भीमा आहे, त्यानंतर कृष्णा आहे, त्यानंतर पैनगंगा आहे. वैनगंगा नाही, पैनगंगा. त्यानंतर मांजरा आहे. ह्या कशा नद्या दिसतात? ह्या या प्रकारे वाहणाऱ्या नद्या तुम्हाला दिसतात. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही दक्षिण वाहिनी नद्या म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलं वर्धा आहे. वर्धेला सपोर्ट असणारी वैनगंगा आहे, वैनगंगा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक दिसतंय प्राणहिता. ठीक आहे. आणि उत्तर वाहिनी नद्यांमध्ये तुम्हाला कोणत्या दिसतात? उत्तर वाहिनी नद्यामध्ये तुम्हाला अमरावती, बुलढाणा, अकोल्याच्या नद्या दिसतात. ठीक आहे. जसं मोरणा नदी आहे अकोल्याची, मोरणा. त्यानंतर अमरावतीची पेढी आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामधूनच वाहणारी शहानूर आहे, शहानूर. अमरावतीमधूनच वाहणारी चंद्रभागा आहे, चंद्रभागा. त्यानंतर तुम्हाला एक वाघूर नदी दिसते जळगावमध्ये. ठीक आहे. त्यानंतर एक ज्ञानगंगा नदी दिसते, ज्ञानगंगा. ठीक आहे. ही बुलढाण्यामध्ये आहे. एक बाणगंगा नदी आहे, हे बुलढाण्यामध्ये. सो अशा ह्या तुम्हाला काही नद्या दिसतात. म्हणून तुम्हाला जर पॅटर्न विचारला कोणकोणत्या नद्या कशा प्रकारच्या आहेत तर या प्रकारे हे तुम्हाला सांगता येईल. ओके. कळालं का?
क्लिअर इथपर्यंत? सो ह्या झाल्या काय, ह्या काय झाल्या, ह्या झाल्या महाराष्ट्रातील तुम्हाला प्रमुख नद्या. क्लिअर, गेटिंग माय पॉइंट? प्रमुख नद्यांचा हा तुम्हाला काय दिसतोय, मेनली पॅटर्न दिसतोय. म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला असे उतार नद्यांमध्ये आढळून येतात. ठीक आहे, आता काही कॉम्बिनेशन सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. पुढच्या कॉम्बिनेशनकडे आपण जातोय. पुढचे कॉम्बिनेशन आहेत ते म्हणजे बघा, एक आहे प्राणहिता नदी. एक काय बघतो आपण, प्राणहिता नदी. तुम्हाला एक नदी वाहताना दिसेल, वर्धा, आणि इथं वैनगंगा, आणि या मिळून जी बनते ती आहे प्राणहिता. बघा, वर्धा नदी आहे, ही वैनगंगा नदी आहे, वैनगंगा, आणि यापासून ह्या दोघी चपराळ्याला एकत्र येतात. कुठं? चपराळा हे गाव आहे, आणि इथून जी बनते तिचं नाव आहे प्राणहिता. मग तुम्हाला विचारलं जाईल, प्राणहिता नदी कोणाकोणा मिळून बनली आहे? तर काय सांगायचं, वर्धा आणि वैनगंगा. ठीक आहे, त्यानंतर सांगतोय, एक आहे कुंभी, एक आहे कासारी, एक आहे तुळशी, एक आहे भोगावती, आणि एक आहे सरस्वती. ह्या अशा पाचही एकत्र येतात कोल्हापूरमध्ये. कोणकोणत्या? बघा, कुंभी, कोणकोणती आहे? कुंभी, ठीक आहे, कुंभी, कासारी, कासारी, त्यानंतर तुळशी, तुळशी, त्यानंतर भोगावती, भोगावती, आणि एक आहे सरस्वती. जी नदी, ही नदी तुम्हाला काय दिसते, काल्पनिक नदी दिसते, पण हिंदू धर्मात मग ते पाचचं कॉम्बिनेशन करण्यासाठी हिला बनवलं आहे. आणि या नदीला, पाच नद्यांना मिळून काय म्हणतात, पंचगंगा. काय म्हणतात? पंचगंगा. सो तुम्हाला जर विचारलं, ठीक आहे, कोणकोणत्या नद्यांचं कॉम्बिनेशन कसं बनतंय, तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. समजलं? पंचगंगा काय थीम आहे, पंचगंगा हे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं. कळालं? यावर प्रश्न येतात. आणि जर तुम्हाला विचारलंय की नेमकं, ठीक आहे, नेमकं या ठिकाणी हे प्राणहिता काय आहे, तर प्राणहिता पण तुम्हाला कळालं असेल. समजलं? हे दोन नद्यांचे मेनली कॉम्बिनेशन आहे. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. पुढचा मुद्दा आहे की महाराष्ट्रात पुनर्प्रवेश करणाऱ्या नद्या. ठीक आहे, काय मुद्दा आहे? महाराष्ट्रात पुनर्प्रवेश करणाऱ्या नद्या. म्हणजे अशा कोणत्या नद्या आहेत की ज्या महाराष्ट्रात एक वेळा एक्झिट करतात आणि परत महाराष्ट्रात येतात, यांना म्हणून महाराष्ट्रात पुनर्प्रवेश करणाऱ्या नद्या. ठीक आहे, आणि महाराष्ट्रात पुनर्प्रवेश करणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांचा कोड लक्षात ठेवा, गोमाता. काय कोड लक्षात ठेवा? तो म्हणजे गोमाता. व्यवस्थित लक्ष द्या, गोमाता. गोमाता म्हणजे गोदावरी, गोदावरी, मा म्हणजे मांजरा, मांजरा, ता म्हणजे तापी. सो गोमाता. ह्या तीन नद्या दिसतात, ह्या महाराष्ट्रात एक्झिट करतात आणि परत इन होतात. कशा कशा ते बघा. क्लिअर? चला मुद्द्याकडे जाऊया. सर्वात पहिले ही जी आहे ही अशी अमरावतीमध्ये जाते आणि मग जळगावमध्ये अशी वाहते. ही आहे कोण? ही आहे आपली तापी. तापी बघा, तापी कोणत्या दोन ठिकाणी दिसते तुम्हाला? ठीक आहे, तापी कुठे दोन वेळा आहे? एक वेळा आहे अमरावतीमध्ये, गोगामल नॅशनल पार्कमधून वाहते, आणि इथं चांगदेवमधून जळगावमध्ये एंटर करते. जळगाव. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला असं दिसेल इथं गोदावरी आहे, अशी बाहेर पडते आणि परत नांदेडजवळ इन होते. ठीक आहे, अशी गोदावरी. ठीक आहे, गोदावरी. आणि त्यानंतर आहे एक मांजरा, बालाघाट पठारावरून ती अशी होते आणि अशी इन करते. ठीक आहे, अशा प्रकारे. सो ही काय झाली? गोदावरी आणि मांजरा. कळतंय का? एकूण एक मुद्दा येतोय का लक्षात? ठीक आहे, गोमाता, गोदावरी, तापी आणि मांजरा ह्या नद्या आहेत. ह्या महाराष्ट्रात काय करतात? पुनर्प्रवेश करताना तुम्हाला आढळून येतात. ठीक आहे, गोमाता महाराष्ट्रात पुनर्प्रवेश करणाऱ्या
नद्या. कळतंय? या मुद्द्यावर जर प्रश्न आला तर एकही प्रश्न जायला नको. मी तुम्हाला प्रॉमिस करतोय, नदी प्रणालीमध्ये सगळं काही वाचायचं नसतं. जे जे वाचायचं आहे एक्झाम ओरिएंटेड ते मी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करतोय. त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. महाराष्ट्रात पुनर्प्रवेश करणाऱ्या नद्या कोणत्या आहेत हे सुद्धा सांगितलं. आता बघा, महाराष्ट्रातील प्रमुख नदीखोरी. ठीक आहे, महाराष्ट्रातील प्रमुख नदीखोरी. ठीक आहे, चला या मुद्द्याकडे येऊ की महाराष्ट्रात प्रमुख कोणकोणते नदीखोरी आहेत. क्लिअर? थांब रे बाबा. हां, आता आपण काय करूया, एक ड्रॉ करूया. हां, ठीक आहे, फिल विथ कलर. ओके, झालंय. चला लक्ष द्या. महाराष्ट्रात सर्वाधिक जर कोणतं नदी खोरं असेल, लक्ष द्या, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात जर कोणतं नदी खोरं असेल तर त्याचं नाव आहे गोदावरीचं. ठीक आहे, महाराष्ट्रात 48.5 म्हणजे 49% सुद्धा म्हणतं. हे कोणतं नदीखोर आहे? गोदावरी नदीखोरी. कोणतं? गोदावरी नदीखोरी. गोदावरी खोऱ्यानं महाराष्ट्राचा 48.5% भाग हा तुम्हाला काय दिसतोय? व्यापलेला दिसतोय. कळलं? त्यानंतर नंबर 2 मग दिसतोय भीमा कृष्णा. ठीक आहे, नंतर दिसतोय भीमा कृष्णा. आणि या भीमा कृष्णा खोऱ्यानं 22.6% भाग व्यापला. किती? 22.6%. कळतंय? त्यानंतर पुढे जाऊया. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. यावर प्रश्न येतात. यावर काय होतात? यावर मेनली तुम्हाला प्रश्न विचारताना दिसतात. नंबर 1, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नदीखोरं कोणतं आहे? तर गोदावरी आहे 48.5% किंवा 49%. दुसरा आहे 22.6%, ते आहे भीमा कृष्णा खोरे. त्यानंतर तापी पूर्णा दिसतंय 16.7%. ठीक आहे, एक मिनिट. तापी पूर्णा हे किती आहे खोरे? 16.7%. 16.7%. त्यानंतर कोकणचं क्षेत्रफळ किती आहे? 30,728. मग ऑब्वियस आहे कोकणचं क्षेत्रफळ 30,728 आहे. तर कोकणातील ज्या नद्या आहेत या नद्यांनी महाराष्ट्राचा 10% भाग व्यापला आहे. किती? 10%. कळलं? बघा, गोदावरी खोऱ्यानं महाराष्ट्राचा 48.5% भाग व्यापला आहे. भीमा कृष्णा खोऱ्यानं 22.6% भाग व्यापला आहे. त्याच्यानंतर इथे जे खोरं आहे तापी पूर्णा आहे ना 16.6%, आणि कोकणातील नद्यांनी तुम्हाला काय दिसतंय? 10% भाग व्यापलेला दिसतोय. कोकणातील ज्या नद्या आहेत या नद्यांनी किती? 10% भाग व्यापलेला दिसतोय. कळलं? चला आता एका आणखी मुद्द्यावर येतोय, व्यवस्थित लक्ष द्या. हे झालं कोकणातील नद्या. ओके, आणि एक आहे नर्मदा नदी. या नर्मदा नदीनं महाराष्ट्राचा सर्वात कमी भाग व्यापला आहे, तो म्हणजे 0.5%. किती? 0.5%. सो या प्रकारे तुम्ही सांगू शकता महाराष्ट्रात असणारी प्रमुख खोरी. महाराष्ट्रात असणारी प्रमुख खोरी. नदी खोरे म्हणा, नदी खोरी म्हणा. चला ओके, एका मुद्द्याकडे जायचं. नंबर 1 सर्वात पहिला आहे तो म्हणजे गोदावरी नदी खोरे. गोदावरी नदी खोरे. नदी खोरा समजतं ना? नदी, उपनदी आणि सहाय्यक नदी. गोदावरी नदी खोरे आहे, यानं महाराष्ट्राचा 48.5%, म्हणजेच आयोगाचं उत्तर 49% सुद्धा दिलं जात आहे. नंबर 2 भीमा कृष्णा खोरे. भीमा कृष्णा ह्या एकमेकाच्या उपनद्या आहे, म्हणजे कृष्णेची उपनदी भीमा आहे. सो हे जे आहे भीमा कृष्णा खोरे
यानं काय केलं आहे, याने 22.6%, 22.6% भाग व्यापला आहे. नंबर 3 ते दिसते तापी पूर्णा खोरे. तापीची उपनदी आहे पूर्णा, सो तापी पूर्णा खोरे. ठीक आहे. आणि तापी पूर्णा खोऱ्यानं 6.7% भाग व्यापला आहे. त्यानंतर कोकणमधील नद्या, कोकणातील नद्या, आणि ह्या नद्या ज्या आहेत या नद्यांनी जवळपास महाराष्ट्राचा 10% भाग व्यापला आहे. क्लिअर. आणि सर्वात शेवटी आहे ती म्हणजे नर्मदा. एखादा टक्का कमी पडत असेल ना इथं, 0.5%. जास्त डोकं नका लावू. एखादा टक्का जर कमी पडला तर मॅनेज करून घ्या, नाही तर सर याची बेरीजच जुळत नाही, मग कसं करावं. तर हे 49.5 दिले आता कुठं कुठं म्हणून, कळाले का. ठीक आहे. त्या बेरीजला महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं हे आहे की महाराष्ट्रात प्रमुख नदी खोरे कोणती आहेत आणि त्या प्रकारे काय, तर इथं कशा प्रकारे वर्क करतात. क्लिअर. गेटिंग माय पॉईंट. बघा काय काय शिकलो सुरुवातीपासून, लक्ष द्या एकदम सुरुवातीपासून. सर्वात पहिले डेव्हिस सायकल बघितली. डेव्हिस सायकल काय कन्सेप्ट आहे. नंबर 2 सांगितलंय तुम्हाला की नदी खोरे कसं बनत असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे सांगितलंय जलविभाजक, भारतातील जलविभाजकाची काय स्थिती आहे. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक कोणते आहेत, प्रत्येक गोष्टीवर प्रश्न आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा उतार कसा आहे, नद्यांचे उतार कसे आहेत, अर्धे PYQ तुमचे असेच सॉल्व्ह होतील. त्यानंतर मग सांगितलंय महाराष्ट्रातील नद्या आणि कोणत्या नद्या कोणत्या वाहिनी आहेत. त्यानंतर सांगितलंय की कॉम्बिनेशन. ठीक आहे. पंचगंगा कोणा मिळून बनते आणि प्राणहिता कोणा मिळून बनते. त्यानंतर सांगितले महाराष्ट्रातले ड्रेनेज पॅटर्न किती आहे, ट्रेलिस पॅटर्न कुठे आहे, कोणता पॅटर्न कुठे आहे हे सांगितलंय. ठीक आहे. आणि त्यानंतर सांगितलंय प्रमुख नदी खोरी. कळालं. आणि त्याला विभक्त कोणती रांग करते याच्यावर प्रश्न विचारतात, कोण कोणाच्या उत्तरेला आहे, कोण कोणाच्या दक्षिणेला आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रात पुनर्प्रवेश करणाऱ्या नद्या. ठीक आहे. हा सुद्धा आपण काय बघितला आहे, प्रकार बघितला आहे, गोमाता आणि महाराष्ट्रातील प्रमुख नदी खोरी. ठीक आहे. तर हा झाला पहिला पोर्शन, ज्याला म्हणतोय आपण काय, तुमचा काय काय म्हणतोय, ह्या आहे मूलभूत संकल्पना नदी प्रणालीच्या संदर्भात. ठीक आहे. आता याच्यानंतर मग तुम्हाला हळूहळू नद्या समजायला सुरुवात होईल. ठीक आहे. चला.